एक दिवस यूट्यूबवाले माझा बहिष्कार करून टाकणार आहे, कारण का मी एवढी आळशी व्लॉगर आहे ना. घटस्थापना होऊन 5 दिवस झाले पण मी अजून व्हिडिओज नाही टाकलेला बघा. आदल्या दिवशी सगळं सामान घ्यायला गेलेली कारभाऱ्यांबरोबर घटस्थापनेचं, आणि नाक्यावर देवीचं आगमन चाललेलं, आपल्या आईचं आगमन, ते पण ढोल ताशाच्या गजरात. तो भगवा झेंडा घेऊन मुली अशा नाचत होत्या, छोटी छोटी पोरं तलवारबाजी करत होते, त्यांच्या नाकात नथ, डोक्याला टोपी आणि असं ढोल वाजत होताना छाती ना अशी गर्वानं फुगलेली. दुनिया माझ्या पुढे चालली का मी दुनियाच्या मागं, मला काय कळणं झाले. पायनॅपल अननसाची अगरबत्ती कधी आली हो. आता जाऊ दे. दुसऱ्या दिवशी ना घटस्थापना करायला गेली. समोरच्या मावशी मला बोलल्या, नीलम मला पण सांग. त्या पहिल्यांदाच घटस्थापना करत होत्या. त्यांना सगळं सांगितलं. पहिला दिवा लावला, उंबरट्याचं पूजन केलं आणि घटस्थापना करायला सुरुवात केली बरं का. ह्यो माझ्या लग्नातला चौरंग आहे. लय भीती वाटते बाबा, काय चूक होऊ नये म्हणून पहिल्यांदा विघ्नहर्त्याला नमस्कार केला. ही माझ्याकडे ना चांदीची लक्ष्मी आईची मूर्ती आहे, माझ्या युट्यूबच्या पहिल्या पगारातनं घेतलेली, आणि कमळाच्या आकाराचं आसन पण आहे, म्हणजे महालक्ष्मीला आईला ठेवायला. हे ना स्वामी केंद्रातनं भेटलेलं पुस्तक आहे. त्याच्यानुसार अभिषेक आणि कुंकुम अर्चन करते, म्हणजे देवीला कुंकू व्हायचं ते करते. आणि ना कमळाचं अत्तर सुद्धा देवीला घातलं बरं का. तोपर्यंत कारभाऱ्यांनी ना पानाची माळ तयार केली. माझं सगळं काय झालेलं. सगळ्यात शेवटी आरती राहिलेली होती. एवढी थकलेली ना दिवसभर, पण माझी पूजा बघून आहे ना एकदम मन प्रसन्न झालं बघा. मी काही सुद्धा खाल्लेलं नव्हतं, खिचडी वगैरे काहीच नाही खाल्लेलं, पाणी पण नव्हतं. पाणी पिलेलं होतं मी, पण पूजा बघून समाधान झालं. तेवढं समोरच्या मावशी माझ्याकडे ना खिचडी घेऊन आले. असं वाटलं देव मला पावला. खिचडी खाल्ली आणि जिमला गेली. हे पण माझं रूप आहे आणि हे पण माझं रूप आहे. देवीचे 9 रूप असतात. मला छोटे मोठं देवीचं रूप भेटलं तरी चाललेलं बरं का. जिमला गेली. इथं काही माझ्या नवीन मैत्रिणी, आत्ताच 10-15 दिवस झाले जिम चालू केलंय, ओळखी होत चाललेले आहे. जिम जाते खरं. असं वाटतं ना एवढा आमचा टाइमपास सोबत आहे ना, मस्ती पण चालू असते. आजचा दिवस भारी गेला.